नर्मदे हर. 5:45 वाजले तर आजच्या स्नानाची व्यवस्था ही अशी आहे. नर्मदे हर. सकाळचे 6 वाजले आणि आज एकादशी आहे 11 तारीख आणि आज सकाळची आरती संपन्न झाली. नर्मदे हर. या ठिकाणी आपण प्रस्थान करतोय. पाणी आहे का नाही दिसतही नाही. 6:30 वाजलेले आहेत आणि एकदम धुकं पडलेलं आहे. समोर मैया आहे पण दिसत नाही. आणि आम्ही सर्वजण आज इकडनं निघतोय सिमरी ह्या गावातनं. आज एकादश पण आहे, गीता जयंती. एकदा सगळ्यांनी मातेचा जय घोष करूया. नर्मदे हर. बोला पुंडलिकावर देव हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय. रामानंदजी आश्रम सिमरिया कला इथं आपण रात्री विश्राम केलाय. आज थंडी. नर्मदे नर्मदे नर्मदे. बाबाजी नर्मदे हर. कौन सा रास्ता? नर्मदे नर्मदे हर. पाणी लागल म्हणे बाबा इकडं. पाणी लागल म्हणे. इकडून पाणी आहे रस्त्यात त्याच्यामुळे आतापर्यंत आपण इकडनं निघलोय. श्रीराम जय राम जय जय राम. आता आपण चालत असताना आपल्याला इकडे ऊसाचं गुऱ्हाळ दिसले. बघू कसं काय राहतंय सिस्टम. तिकडच्या बाजूने जो ऊसाचा रस येतोय तो इकडे पडतोय. हे मळी आहे याच्यातली जी खराब काढलेलं ते. आणि त्याच्यानंतर या पहिल्या कढई तिकडे जातोय उकळी. त्यानंतर अजून थोडी जास्त उकळी आलं इकडे हे बघू शकता. आणि इकडे तिसऱ्या जी कढई आहे इथं जास्त उकळून या ठिकाणी इथं गुळ तयार व्हायला चालू होतो. आणि त्यानंतर इथं ते गुळ या ढेपीमध्ये भरला जातो. आणि मग शेवटी आपल्याला जो खायला भेटतो तो पलीकडच्या बाजूला ढेपीच्या स्वरूपात आहे. सकाळचे 7 वाजले. चहा प्रसादीसाठी बोलवलंय. नर्मदे हर. दूध बाटे नर्मदे हर. नर्मदे हर. तर ह्या घरामध्ये आपण चहाची प्रसाद घेऊन आता निघतोय. खूपच थंडी म्हणजे थंडीचा काय आज विशेष नाही. बाबाजी चलो. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि सूर्यदेवाचं दर्शन झालंय. पुन्हा एकदा नवीन दिवस, नवीन रस्ता, नवीन ऊर्जा. हे पुढचं गावाचं नाव आहे वाचता आहे ना 8 किलोमीटर आहे.
आणि सकाळीच सडक रस्ता लागलाय. अरे बापरे, नुसता धूर निघलाय. आज ज्या भागातून प्रवास चालू आहे तिकडे सगळे ऊसाचे गुराळ येते. हे काकवी हे काकवी घेतली नानीने आता हे दुसऱ्या गुराळावरून. नर्मदे हर. आपकी यात्रा मंगलमय हो. धन्यवाद. कोणतं गाव आहे? ग्राम सिमरिया कला. आपका हार्दिक स्वागत करते. तर ह्याच्या सिमरिया गाव आहे. इथून आपण सकाळी निघलो होतो आणि ह्या भागात आपल्याला गुराळ भरपूर पाहायला भेटले, जिथं गुळ तयार होतोय आणि ऊसाची शेती पण इकडे भरपूर आहे. आणखीन एक गुराळ दिसतंय. करहिया ह्या गावातून इकडे रस्ता आहे, पण आपल्याला इकडे जायचंय. अतिशय वाईट अशी घटना घडलेली आहे की नर्मदा खंडात जे प्रसिद्ध संत आहेत असे सियाराम बाबा यांनी आत्ताच आपला देह सोडलाय आणि त्याच्यामुळे आपण इथं एक मौन हे करतोय काही वेळासाठी. श्री संत सियाराम बाबा की नर्मदे हर. पावणे 10 वाजलेत. इकडे थोड्या विश्रामासाठी थांबलोय. ढोबी या गावात. ढोबी आणि उपास आज त्याच्यामुळे आज सकाळचा नाश्ता. हा मग ठीक आहे. नर्मदे हर. बर्मान इथून 9 किलोमीटर आहे. नर्मदे हर. बर्मान अजून इथून 6 किलोमीटर. नर्मदे हर. 11 वाजलेत. अजूनही 5 किलोमीटर दूर आहे. बरं हाल इथं आरामासाठी थांबलेच सगळेजण. आज नेमकं पाणी नाही कोणाकडे. सकाळी गार होते त्याच्यामुळे घेतलं नाही. आता नानीने नाही आणलं. मैंने लिया था वो भी खराब था. नहीं, वो हनुमान मंदिर पे ढुल गया पूरा. 11:15 वाजले. आता आपण आश्रमात पोहोचतोय. आणि इकडं आरती चालू आहे.
ह्या आश्रमात चहा ती प्रसादी घेतो. ह्या आश्रमामध्ये आपण चहा प्रसादी घेऊन आता पुढल्या प्रवासाला निघलोय. दुपारचे 12 वाजलेत आणि आपण चावर फाटा या ठिकाणी पोहोचलोय. चावर फाटा या गावातून आपला प्रवास चालू आहे. चावर फाटा या गावात आल्यानंतर तिथं असा बोर्ड लागतोय नर्मदा घाट जायला. इथून 2 किलोमीटर आहे ह्या बाजूला. घाट 3 आहे बाबा. 3 चावर पाठा या गावातून ब्राह्मण गावाला जायला उजवा टर्न मारला का असा रस्ता लागतोय आणि तिकडून आपण प्रवास करतोय. नर्मदे हर. साडे 12 वाजलेत आणि आपण बर्मान या शहरातून चालतोय. परिक्रमेत चालताना जास्तीत जास्त जे फिरणं आहे हे गावाने असतं. म्हणजे जिकडं वस्ती नाही किंवा गाव पण कमी कमी लागता येतं, फक्त आश्रमांशी जास्त संबंध येतो. अशा वेळी जर आपल्या एखादी वस्तू खराब झाली, भाऊ मोबाईल म्हणा, बॅग तुटली, कुठं चप्पल तुटली, तर हे घ्यायला म्हणजे असं बरमान आता या गावातून आपण चालतोय असं एखादं शहर येऊन द्यावं लागतं. तर तेव्हा या सगळे कामं होतात. तर तिथं सगळ्या गोष्टी भेटतात. म्हणजे एक ठेपा म्हणून किंवा आपलं जे काही फूट झाली किंवा नवीन काय घ्यायचं असेल असं खरेदी करायसाठी असे गाव काही काही ठिकाणी लागतात. मग धामणोद नावाचं गाव लागलं होतं जवळपास काही दिवसापूर्वी. छोटे मोठे गावं लागतात पण तिथं सगळ्या गोष्टी भेटत नाहीत. सिद्धेश्वर आश्रम भी वही है, नर्मदे हर. तर आपण 1:15 वाजलाय, बर्मानला पोहोचलोय. सिद्धेश्वर आश्रमात आपल्याला थांबायचं आहे. हाँ इधर से. हाँ सिद्धेश्वर आश्रम किधर है? इधर है. कहाँ पे? ओके. सिद्धेश्वर मंदिर. फाइनली सिद्धेश्वर आश्रम में आने वालों का नर्मदे हर, नर्मदे हर. आश्रमात पोहोचलोय. नर्मदे हर, नर्मदे हर. आज एकादशीचा उपवास, बाबांचं मौन आहे आणि आज वाट्याला आली आहे शेंगदाणा चिक्की. तुटा ना. दुपारचे 2 वाजले. आता आमची सगळी गँग आता आली आहे. हे महाराज आले बी मागून आणि आता पुढं चालले ओव्हरटेक करून. नर्मदेवर चला वा पुढं. तर आता आपण आहोत श्री देवराम जानकी पंचमुखी हनुमान मंदिर, बर्मन कला, उत्तर तट. खूप छान असे तुलसी वृंदावन. इकडं पुण्यावरून परिक्रमा असे आले तर नर्मदे हर, नर्मदे हर. आपण घाटाच्या दिशेने चाललोय. नर्मदे हर, नर्मदे हर. आपण आज बर्मान
या ठिकाणी आता आहोत आणि हा बर्मान घाटाचा हा परिसर आणि तिथल्या तटावरती आपण आलेलो इथं. आज एकादशी आहे, त्याच्यामुळे आज आपण दुपारीच आश्रमात थांबून घेतलंय आणि आता थोडं मन शांतीसाठी आपण पोहोचलोय बर्मान घाटावरती. नर्मदे हर. समोर जे दिसतंय ते दिपेश्वर महादेवाचं मंदिर आहे, जे की बर्मान घाटाच्या समोरच्या बाजूला आहे. पण परिक्रमेत असताना आपण तिकडे जाऊ शकत नाही, कारण मैया इकडने येताना 2 बाजून वाहते आणि हे मधल्या बाजूला आहे, म्हणजे त्या ठिकाणी परिक्रमा अशी पोहोचू शकत नाही. आज आपण सिद्धेश्वर आश्रम इथं थांबलोय. इथं आज एवढे परिक्रमा अशी इथं. नर्मदे हर. सगळे आपले. आता आपण कागद आणलाय असा, थंडी लई आहे आणि हे आपलं ब्लँकेट आहे, तर त्याला आता आपण शिवणार आहे इकडून असं पूर्ण पॅक. इकडं सुईद्वारा वावायचं काम चाललंय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जेवण झालंय, पण आपलं काम अर्ध झालं होतं, त्याच्यामुळे आता मिस्त्री बदललेत. मुकादम आणि इकडे कारागीर आणि मी इथं बसलो ध्यान द्यायला. आज आपण दुपारी 1 वाजताच प्रवास थांबवला होता, कारण त्या दिवशी एक दिवस पाण्यामधून चालताना 2 बाबांचे मोबाईल पाण्यात पडले होते. ते रिपेअर करायचे होते. काही छोटी मोठी खरेदी होती मैयांची. या सगळ्या गोष्टीसाठी आज आपण दुपारीच थांबून घेतलं. आज एकादशी पण होती आणि एक साधारण 15 ते 17 किलोमीटरचा प्रवास आज आपण केलाय. नर्मदे हर. आता सगळेजण झोपले होते.